नमस्कार, श्राव्यास किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चीज कॉर्न चॅट विथ कोन याची रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे बॉईल केलेले कॉर्न घेतलेले आहेत, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, किचन किंग मसाला, कोथिंबीर, शेव, चीज क्यूब घेतलेला आहे, टोमॅटो सॉस घेतलेला आहे, मायोनीज, रेड चिली पावडर, हे सर्व मी इथे साहित्य घेतलेले आहे। मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मी स्वीट कॉर्न बॉईल करून घेतलेले आहेत। त्यानंतर मी त्यामध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोथिंबीर हे सर्व बारीक चिरून मी इथे ॲड केलेलं आहे। त्यानंतर रेड चिली पावडर मी इथे ॲड करणार आहे। त्यानंतर चाट मसाला आपल्याला इथे ॲड करायचा आहे। त्यानंतर किचन किंग मसाला, त्यानंतर आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करायचं आहे। त्यानंतर टोमॅटो केचप ॲड करायचं आहे। त्यानंतर मायोनीज ॲड करायचं आहे। मायोनीज पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण हे ॲड करण्यामुळे आपल्याला पूर्ण याचा चीजी असा टेस्ट येतो, त्याच्यामुळे मायोनीज आपण इथे ॲड करू शकतो। इथे तुम्ही रेड चिली फ्लेक्स ॲड करू शकता, इथे तुम्ही किसलेले गाजर ॲड करू शकता। त्यानंतर जिरा पावडर, बारीक शेव आपल्याला इथे फिकी ॲड करायची आहे। त्यानंतर तुम्ही यामध्ये डाळिंबाचे दाणे देखील ॲड करू शकता, तुमच्या टेस्टनुसार तुम्ही इथे ॲड करू शकता। त्यानंतर मी इथे उडीद पापड घेतलेला आहे, ते पूर्णपणे मी 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे, म्हणजे कट केलेला आहे, मधून अर्धा अर्धा पापड केलेला आहे। हा तुम्हाला तव्यावरती अगदी थोडासा तुम्हाला रोस्ट करायचा आहे कपड्यानी, आणि जेव्हा तो गरम असतो तेव्हाच तुम्हाला तो कोनच्या आकारात रोल करायचा आहे। तुम्ही बघू शकता मी इथे कसा कोन केलेला आहे, त्या पद्धतीने तुम्हाला कोन करायचा आहे। ही प्रोसेस तुम्हाला गरम असतानाच करायची आहे। जर हा पापड थंड झाला तर तो कुरकुरीत होईल, कडक होईल, त्यानंतर तुम्ही त्याचा कोन बनवू शकत नाही। त्यामुळे तुम्ही गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे। तुम्ही बघू शकता मी सर्व पापडांचे कोन करून घेणार आहे। त्यानंतर जे आपण सारण तयार केलं होतं स्वीट कॉर्नचं, ते देखील आपल्याला त्यामध्ये भरायचे आहे। तुम्ही बघू शकता आपल्याला एक एक करून सर्व पापडाचे कोन तयार करून घ्यायचे आहेत। आधी आपल्याला कोन तयार करून घ्यायचे आहेत, त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सारण पोर करायचं आहे। मी या सर्व पापडांचे कोन तयार करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला जे आपण कॉर्नचं स्वीट कॉर्नचं सारण आपण तयार केलं होतं, ते आपल्याला यामध्ये पोर करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यावरती बारीक शेव ॲड करायची आहे आणि चीज आपल्याला ग्रेट करून यावरती ॲड करायचं आहे। ही एवढी अफलातून अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की या पावसाळ्यात ट्राय करू शकता। एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने मी ही रेसिपी घेऊन आलेली आहे, तुम्ही बघू शकता। यावरती तुम्ही लिंबाचा रस देखील यामध्ये या सारणामध्ये ॲड करू शकता, किंवा रेड चिली फ्लेक्स किंवा ऑरेगॅनो तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। पुन्हा डाळिंबाचे दाणे देखील यामध्ये ॲड करू शकता। ही मी रेसिपी माझ्या मुलांना जशी आवडते तशी मी तयार केलेली आहे। ही लहान मुलं देखील आवडीने रेसिपी खातात, तुम्ही नक्की ही ट्राय करू शकता। तुम्ही बघू शकता अगदी आपले कोन अगदी चीजी असे कोन दिसत आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही चीजचा वापर यामध्ये करू शकता। बघा आपले कोन रेडी झालेले आहेत। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।